राजश्री शाहू पतसंस्थेला 1,97,00,000चा नफा, सभासदांना 12% लाभांश जाहीर. 35व्या वार्षिक सभेत चेअरमन महावीर पोमाजे यांची माहिती. 118 कोटींच्या ठेवींचा टप्पा पार. राजकारणापासून दूर राहून पारदर्शक कारभार केल्यामुळेच राजश्री शाहू नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकारातील उद्देश यशस्वी ठरला आहे. संस्थेनं 118 कोटींच्या ठेवींचं उद्दिष्ट पूर्ण केले असून सभासदांना 12% लाभांश दिला जातोय, असं प्रतिपादन संस्थेचे चेअरमन महावीर पोमाजे यांनी केले. कुरुंदवाड येथील जैन सांस्कृतिक भवन इथं संस्थेची 35वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. संस्थेकडे 3,15,00,000चे भाग भांडवल, 56 कोटींची गुंतवणूक आणि 118 कोटी 15 लाखांच्या ठेवी आहेत. संस्थेनं 75 कोटी 30 लाखांचं कर्ज वाटप केले असून 1,97,36,00,000 रुपयांचा नफा मिळवलाय. उत्कृष्ट सेवेमुळे संस्थेला तब्बल 5 वेळा बँको पुरस्कार तसेच आदर्श संस्था, आदर्श चेअरमन आणि सचिव पुरस्कार मिळालेत. सभेत नांदणी मठातील माधुरी हत्ती परत मिळावी आणि अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये या 2 महत्त्वपूर्ण ठरावांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरात एकमुखी मान्यता दिली. 35 वर्षापूर्वी लावलेल्या लहान रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून शाहू पॅटर्न देश पातळीवर नावारूपाला येईल असा विश्वास माजी चेअरमन दादासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. या सभेत संचालक मंडळ, मान्यवर आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज.